तर अभिजित दिपकेंनी या ठिकाणी आंदोलन सुरूच ठेवणार असल्याचं सांगितलंय। जोपर्यंत धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा मिळत नाही तोपर्यंत हे आंदोलन सुरूच राहणार। या संदर्भातली अधिकची माहिती देत आहेत आपले प्रतिनिधी भरत मोहोळकर। भरत, एकीकडे सोनम वांगचुक यांनी आपलं उपोषण सोडलंय, दुसरीकडे इथे सीजेपी आपलं आंदोलन सुरूच ठेवणार असल्याचं दिपकेंनी सांगितलंय। सध्याची जंतर मंतरवरची काय स्थिती आहे? श्यामल, आपण जर पाहिलं तर सध्या जंतर मंतरवरती जे विद्यार्थी ठिय्या मांडून बसलेले आहेत ते आपल्या भूमिकेवर, आपल्या मागण्यांवर कायम असल्याचं पाहायला मिळतं। धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा जोपर्यंत होत नाही तोपर्यंत आंदोलन मागे घेतलं जाणार नाही, अशा पद्धतीचा जो निर्णय आहे तो अभिजित दिपके यांनी घेतलेला आहे। खरं तर रात्री 12:30 वाजता सोनम वांगचुक यांनी जेपी नड्डांच्या हस्ते उपोषण सोडलं। 24 दिवस त्यांनी उपोषण केलं होतं आणि हे उपोषण सोडल्यानंतर आंदोलक नेमकी काय भूमिका घेतात याकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागलेलं होतं। मात्र अभिजित दिपके यांनी 1:15 वाजता एक पोस्ट केली। या पोस्टमध्ये सांगितलं की धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याशिवाय हे आंदोलन मागे घेतलं जाणार नाही। त्यानंतर त्यांनी पत्रकार परिषदेतही या संदर्भात स्पष्ट अशी भूमिका घेतलेली आहे। आणि आता अत्यंत महत्त्वाची गोष्ट जी घडते दिल्लीमध्ये ती म्हणजे दिल्लीतील जे कॉन्स्टिट्यूशन क्लब आहे या ठिकाणी कॉक्रोच जनता पार्टीचं शिष्टमंडळ आणि सरकार यांच्यामध्ये चर्चा होणार आहे। जेपी नड्डा यांच्या हे या आणि जितेंद्र नक्कीच भरत, त्यामुळे या सगळ्या बैठकीदरम्यान काय तोडगा निघतोय याकडेच अवघ्या देशाचं लक्ष लागलंय। धन्यवाद आपण दिलेल्या या सविस्तर अपडेटसाठी। तर सीजेपी आणि सरकारची थोड्याच वेळात बैठक होणार आहे।